दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। महाराष्ट्रावर 7 लाख कोटींचं कर्ज असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर कंत्राटदारांना पैसे मिळावे यासाठी कर्जाचा डोंगर उभारल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। हे सरकार शेतकऱ्यांचं नाही तर कंत्राटदारांचं आहे असा हल्लाबोल सुद्धा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। तर विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ परिसरामध्ये थोड्याच वेळापूर्वी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जो काही आर्थिक विकासाचा अहवाल आलेला आहे महाराष्ट्राचा त्यावरून त्यांनी या ठिकाणी प्रश्नांची सरबत्ती केली आणि सरकारवर हल्लाबोल केलाय। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे आणि महाराष्ट्रावर जे 7 लाख कोटींचं कर्ज आहे ते कंत्राटदारांना पैसे मिळावे यासाठी घेतलेला आहे आणि हा कर्जाचा डोंगर सरकारनं उभा केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। तर हे सरकार शेतकऱ्यांचं नाही कंत्राटदारांचं आहे असंही वडेट्टीवार म्हणाले। शेती आणि शेतकरी आता मागे पडतो आहे। आपण याला कृषी प्रधान वगैरे म्हणतो, पण उद्योग आणि सेवामध्ये मात्र वाढ होण्याचं कारण आता राज्यावर जे काही कर्जाचं डोंगर उभं झालं आहे 7,11,000 कोटीचा आता या ठिकाणी शेतकऱ्यावर आपल्या राज्यावर हे कर्जाचं डोंगर आहे। राज्यावर कर्जाचा डोंगर कशासाठी उभा होतो? तो शेतकऱ्यांसाठी होत नाही आहे, तो बेरोजगारांसाठी होत नाही आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं विणून कमिशन खाण्यासाठी आणि कंत्राटदारांना पोचण्यासाठीच्या कर्जाचा डोंगर उभा होताना या राज्यामध्ये आम्हाला दिसतो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।